त्याचा कसला ताप राहणार कळल तुला हळूहळू. चल. राणा दा कुठं? घरला निघालोय. तालमीत गेलतो. अहो राणा दादा, माझ्या नातवाला पण तुमच्या बरोबर तालमीला घेऊन जात जाऊ की. अहो सारखा ताप भरतोय बघा त्याला. काय झालं? काय खात पीत नाही काय नीट? नाही अहो तसं नव, शाळेतला अभ्यास काही कमी असतोय होय. अहो सारखा अभ्यासाचा आरी पडलेला असतोय बघा. साधा जेवणाला वेळ सुद्धा नसतोय त्याला. तेव्हा तुमच्या बरोबर घेऊन गेला तर लई बरं होईल बघा. लई ताप आहे बघा अभ्यासाचा. अभ्यासात ताप असतोय तर काय, मनात नसताना करावं लागतोय माझ्या नातवाला. मग असा ताप भरतोय अंगात. राणा दादा, तुम्ही जर माझ्या नातवाला तुमच्याबरोबर तालमीत घेऊन गेला सकने, जरा बळ येईल हो अंगात त्याच्या. हा चालते. बर निघू. होय. लक्षात असू दे ना. हा. अभ्यास केले की मला पण ताप आला तर माझी तालीम बुडणार. अरे लाडू, हेच सांगत होतो तुला. हे बघ, आता तू तुझ्या माऊला सांग की घरच्या अभ्यासाचा टाइम कॅन्सल करायला. काय? हा सांगतो. ताईसाहेब, तुम्ही अजिबात काळजीच करू नका बघा. अव रानातच लाडूला शाळेला पाठवणार नाही. का? ते पोरग चाललंय शाळेत तर जाऊ दे की. तुझं पोट का दुखायलंय? अव पर दुसऱ्यांचं पोर सांभाळायचं भी आणि त्याला वरनं खर्च करून शाळा बी शिकवा, ही असली समस्या कुणी करायला सांगितल्या? का? तुला बी सांभाळतोय ना आम्ही. तू बी परकी बिनकामाची, तरी बी सांभाळतोच आहे की तुला. ते तर बारकं पोरग आहे ग. ते काय जड नाही हा आमासनी. अहो पर ताईसाहेब, ज्या पोराला घराबाहेर काढायचं म्हणून तुम्ही जीवाचा आटापिटा केला सा आणि आज त्याच कोड कौतिक करायला सा. कमालच आहे बाबा तुमची. चंदे, तू हे सडक विचार काढून टाक बरं तुझ्या डोसक्यात. आता त्याच्याशिवाय काय तुला कळणार नाही. आणि जा आता लाडूच्या आंघोळीसाठी गरम गरम पाणी काढ. लाडूच्या शाळेचा पहिला दिवस आहे. एकदम टकाटक मध्ये तयार होऊन गेला पाहिजे बघ त्यो. अरे थांबा थांबा. काय कुठं निघाला असा? शाळेला. बरं ते दोघं कुठे आहेत? अरे त्यांनी शाळा बदलली मरदा. बर जातो मी, उशीर व्हायला. ऐका ऐका, जरा लाडूला सांगा की शाळेच्या डोसक्याला कसा ताप असतोय ते. अरे मर्दा, सारखं एका जागी बसून राहायला लागते बघ. मनात नसलं तरी पाडपाट करायला लागतात बघ. होय. आणि खेळायला पण मिळत नाही आणि पेपरावेळी तर एक एकदा झोपायला पण मिळत नाही बघ. तर काय राणादा, अरे लाडूचं भारी आहे बघ मर्दा. शाळा नाही काय नाही. आम्हाला बघ की मर्दा, मनात नसलं तरी जायला लागतंय. होय, आता मी बी लाडू सारखा पैलवान व्हायचं म्हणतोय. थोडा शाळेचा ताप आपला पण कमी पण होईल आणि त्याच्या 1000 पटीनं फायदा पण होईल बघ. बरं बरं बरं. तुम्ही शाळेत आहेसा ना व, तर तुम्ही ताप सहन करा की. हा, ते आम्हाला उचलतोय, तुम्ही जावा. चला चला चला. ए निघ रे, चल चल. ऐकलंस ना व? पण तो फायदा म्हणत होता. हे घरचा अभ्यास नसल्यावर पण तुला तर घरी बी अभ्यास करायला सांगितलंय. बघ बाबा, आता तुझं काय खरं नाही. चल. शाळा म्हणजे डोक्याला लय ताप आहे बघ. हे बघ लाडू, शिकणं महत्वाचं. शाळा शिकलं तरच माणूस मोठा होतो. चांगलं आहे, पण अभ्यासाचं लय वज होतं डोक्याला. खरं तर शाळेतच खरी मजा आहे. शिकायला पाहिजे की. तू शिक आणि मोठा हो.
अभ्यासाचा ताप कमी केला तर शाळा चांगली, नाहीतर शाळेचा ताप नको नको वाटतो या. अरे काय सच्युदा, काय काय नाही मस्त. तुम्ही कसं आहे? ठीक. बरं ते ना व, आज लाडूला आम्ही शाळेमध्ये घालतोय. अहो काय राहणार एवढ्या बारक्या पोराला शाळेत घालणार होय तुम्ही? का? अहो शाळा म्हणजे जी तालीम बंद आणि बारक्या पोराला शाळेत घालणं हे काय बरं वाटते का? अहो त्याचं खेळाचं वय आहे, खेळू दे की त्याला जरा. बरं चला, मला गिरणी जायचं आहे, तिकडे बायका वाट बघत असतील आणि ही गाडी पण काय सुरू ना बघा. हा चल लाडू जाऊ चल. हा. रानादा माझी तालीम बंद होणार. तीच तर सांगत होतो तुला, मी बी अभ्यासाचं वजन घेतलं होतं, तर माझी बी तालीम बंद झालती. नाही मी तालीम सोडणार नाही. मग तुझ्या माऊला जाऊन सांग की. सांगशील काय? आता त्याला लगेच सांगतो बघ. मला शाळेचं भ्या वाटायलंय. चालते, गेल्या गेल्या लगेच सांग काय. हा चल जाऊया आपण लवकर. चल 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 चल. श्रीपती दादा यांची अक्काबाई साफ करून ठेवा, येतीलच एवढे. जीवन जाऊ बाई. हा, चंदीला सांगून ठेवलंय बरं का, लाडूसाठी गरम पाणी काढून ठेव. माऊ आलाच बघा लाडू. या लाडू साहेब या. झाली तालीम? चंदे, ए चंदे, गरम पाणी काढलंस का बाई? बरं चला लाडू, आपल्याला शाळेत जायचंय. शाळेचा पहिला दिवस आहे ना बा, पटकन दिवशी आंघोळ करून घ्या. चला. नाही, मी शाळेला जाणार नाही. अरे काय झालं? हा, शाळेत लई ताप असतो. मी आजारी पडलो तर तालीम बुडणार माझी. कोणी सांगितलं तुला हे? तुम्ही? मी नाही हो, मी कशाला सांगू, विचार याला. मला सांग, कुणी सांगितलं हे? गावातल्या माणसांनी. अरे सगळं चुकीचं सांगितलंय तुला. असं काही नसतं. चला शाळेत जायचंय. मी नाही जाणार शाळेला. शाळेत लई ताप असतोय. अरे लाडू, राणा भाऊजी तुझ्या संकट असतील का नाही की तुला काय बी ताप होणार नाही. हा, काय राणा भाऊजी बरोबर आहे ना बघ? तुम्ही जर संकट असाल का नाही तर लाडूला काही बी ताप होणार नाही. नाही अगदी बरोबर. हे असल्यावर लाडूला काहीच त्रास होणार नाही. वय खरं. आणि जाऊ बाई, ते तुमच्या जर्मनीच्या अभ्यासाच्या वेळी राणा भाऊजींनी किती मदत केली तुम्हाला? हो हो अगदी बरोबर आहे. रानादा असेल तर मगच मी शाळेत जाणार. नाही नाही, शाळा नाही. नाही नाही काय, तुम्ही त्याला काहीतरी पडवून आणलं आणि आता तुमच्या संघाशी येते. आता तुम्ही शाळेला यायचं म्हणजे यायचं. वहिनी, तुम्ही काय बोलून गेला सर? राणा भाऊजी आता आम असती तर काय माहिती असं काय तर होईल. नाही पण तरी बी तुम्ही जर लाडू संकट असाल का नाही तर लाडूला काही बी ताप होणार नाही, हे खरं आहे बघा. रानादा खाली बस. रानादा माझ्या संग शाळेत यायचं म्हणजे यायचं. याचं उचलून देऊन जाईल. हो ठरलं. आजपासून तुम्ही शाळेत यायचं म्हणजे यायचं. आजपासून तुम्हा दोघांची शाळा सुरू. चला लाडू, चला आंघोळ करून घ्यायचे पटापट, मग शाळेसाठी आवरायचंय. चल 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 चल. अहो अहो ऐका तर. अहो अंजलीबाई, अहो आता हे काय नवीनच सुरू केलं तुम्ही? मला काही सांगू नका. आता तुम्हाला नको सांगू तर मग कुणाला सांगू? लाडूला सांगा. अहो ती वाटूनच बसलाय, तो काय ऐकणं झालंय.
तुम्ही समजवा की त्याला. आता मी काय समजावून सांगू? तुम्ही जे त्याला समजावून सांगितलं ना ते आता तुमच्या अंगाशी येत आहे. आता काय करायचं तुमचं तुम्ही बघा. अहो असं काय करताय? अहो ते घरी अभ्यास करणं वेगळं हो, पण शाळेत शोभतं का आता मला? हा विचार आधी करायला हवा होता. अहो मी जर शाळेत आलो तर मळ्यात काम कोण करणार? हो, तुम्ही हे सगळं मला का समजावून सांगताय? लाडूला सांगा ना. कशाला केलं तसं? तुम्ही लाडूच्या मनात शाळेबद्दलची भीती घालायला गेलात आणि तुम्हीच अडकलात. एका अर्थानं बरंच झालं. तुमचं अर्धवट राहिलेलं शिक्षण या निमित्ताने पूर्ण होईल. तुम्हाला शाळेत यावंच लागेल. अजिबात नाही. पाहिजे तर घरात अभ्यास करतो, पण शाळेत नाही येणार. यावं लागेल. हे बघा, तुम्ही शाळेत आलात तरच लाडू शाळेत येईल. आणि तुमच्यामुळे लाडूचं नुकसान झालं तर तुम्हाला चालेल का? ठीक आहे, पण शाळेत कसं येऊ मी? मी लाडूला घेऊन जावं की मी घरात अभ्यास करतो? अहो सांगा की, समजवा की लाडूला. रानादा खाली आबा आल्यात, चल लवकर, खाऊ आणलं तुझ्यासाठी. आबा, बरं झालं आबाला. आता त्यासनीच सांगतो तुम्हाला समजवायला. बघूच. ठीक आहे चला. अहो, ते मावशींबद्दल काही बोलायला नको आबांना. होय, आणि ते व्याज तुम्ही काही सांगू नका. हो, नाही तर उघड टेन्शन घेते. चला चला. मामांजी हे घ्या पाणी. अरे वा. मुंबईत पाऊस सुरू झाला का हो? आता सुरू झालंय. आणि घाटात बी येताना लई लागला असेल पाऊस मग. पावसाळा म्हणलं तर पाऊस येणारच की. हा? नाही ते बरोबरच आहे म्हणा. पण मामांजी तुम्ही दिवसाच प्रवास करत जावा बघा, रातच्याला नको. चल. बरं गरम गरम चहा आणू काय? आणा. आलो. आता जरा सुधारल्यात ते. अरे वा, चांगलंच आहे की. पण आमच्या लाडूवरचा राग गेला का नाही त्यांचा? विचारा लाडूलाच. काय लाडू, काकी कशी आहे? नीट वागती नव तुझ्या संगट? काकाने माझी दोस्ती झालाय. अरे वा, छानच की. आबा हा. नमस्कार करतो. औक्षवंत. नमस्कार काकी. औक्षवंत. काय राणा, काय म्हणतोय मला? एकदम बेस्ट. आणि तालीम? काल मी जातच नाही रानादा, आणि मला बी नेत नाही. असं का रे राणा, असं का? नाही आबा, ते सुरू केले तालीम. तुम्ही माझा युमम आणलं काय? इमाम? हा, तालमीत जायला युमम पाहिजे होतं. तू ऑलिम्पिकला कुस्त्या खेळायला जाशील ना व, तेव्हा तू तुला उमाम. हा, तवर चालत जायचं काय? हा, आणि रानादा जाणार. नका रे बाबा, आपली गावातली कुस्ती बरी. तू जा परदेशात कुस्ती खेळायला. राणादा, आता लाडू म्हणतोय ऑलिम्पिकला जायचं तर जा की मग. मी नाही, तू जा त्याच्या संगत. आपली गावातलीच तालीम बरी आहे बाबा. आणि गावातली शाळा ही. आबा, मी लाडूची शाळा सुरू करायचं म्हणते. अरे वा, चांगलंय की. हा, लाडू बरोबर राणाच्या शिक्षणाचं बी बघा. अर्धवटच राहिले ते. हो, तुम्ही म्हणताय तसंच होईल. रानादा पण येणार माझ्या संगत शाळेत. नाही नाही, मला असताना शाळा कशी जमेल मला? नाही, तुम्हाला शिकावंच लागेल. कशाला? अहो येते की आता मला लिहायला वाचायला? नाही रानादा, तू बी अभ्यास करायचा माझ्या संगत. नाही, ते तुझा तू अभ्यास करायचा. दोघांनी मिळून अभ्यास करायचा. नाही. होय आबा, तुम्ही सांगा. आता लाडू म्हणतो म्हणल्यानंतर राणाने शिकायलाच पाहिजे. मामांजी हा. हे घ्या चहा. अरे वा.
काकी मी आणि राणाला संगत अभ्यास करणार. अरे वा, भारीच की. अहो वहिनी तुम्ही कुठं ऐकताय त्याचं? अहो काय चुकीचं बोलला त्यो, बरोबरच बोलतोय की. वहिनी तुम्ही बी हा तर तू शिकायचं माझ्या संगत. बरं चल लाडू, आवरूयात आता आपण. आबांना नाही आवरायचंय. हा. आपणही शाळेची तयारी करूया. चल चल चलो चला. चला, आम्ही जेवणाचं बघतो. चल सूरज या. काय म्हणतो कारखाना? बाकी समजा व्यवस्थित चाललंय ना? हो चंदे, आणि ग तू बी जरा घरातली कामं करत जा, म्हणजे हातपाय दुखणार नाहीत तुझं. ठीक आहे, टाक. आणि काय ग असं आयतं बसून खायला तुला काय वाटत नाही का ग? तसं नाही होत आई साहेब. मग कसं? मला लई वाईट वाटायलंय बघा. तुम्ही असं साहेबांपुढे खाली मान घालून घरातली कामं करायला सा, असं घरात आम्हाला सारखं वागताय. ताई साहेब तुम्हासनी झाले तरी काय? चंदे, आम्ही ज्या वाईटापासून लांब गेलोय त्याच्याकडे आम्हाला परत नेऊ नकस. तसं नाही, तुमची तब्येत बिघडली तर काय करायचं? आमची तब्येत काय होणार आहे? आमच्या तब्येतीला काय बिघडत नाही बघ. अहो पर मग चंदे, एकदा सांगितलेलं कळत नाही बाई तुला का? फोडू मुस्काळ. हा असा खणकेबाजपणा शोभून दिसतो बघा तुम्हासनी. नग तिथं खणकेबाजपणा दावणं सोडलंय आम्ही चंदे. आपण चांगलं वागलं का नाही की दुनिया बी चांगलंच वागते आपल्या संगट. आता तूच बघ, तो लाडू एवढा रागराग करायचो खरं आम्ही त्याचा, पण आता आम्ही त्याच्या संगट चांगलं वागतोय तर तो बी आमच्या संगट चांगलंच वागायला लागलाय. किती जीव लावतो आमासनी बघितलंच ना? तेव्हा आता एक काम करायचं, आता हितनं पुढं फक्त चांगुलपणा. ताईसाहेब तुम्हासनी माहितीये का त्या मास्तनीनं लाडूला आणि राणादाला कसं कामाला लावलंय? शाळा काय, शिक्षण काय? अगं चंदे, तू एक राहिलीस आडाने ठोकळा, पण बाकीची शिकायला तर शिकू दे किती असली, तुझ्या का पोटात डाचायलंय. आणि हे बघ, माणूस शिकला का नाही की कायम त्याचं भलंच होत असतंय. जावा बाई ताईसाहेब, तुम्ही लई बोर झालायस बघा आजकाल. मला काय बी मज्जा येईना पहिल्यासारखी. अगं चंदे, असं का करायलास तू? आम्ही या घरात सून म्हणून आलो ते संसार करायला, मज्जा बिज्जा करायला नाही. ताईसाहेब अहो तुम्हासनी माहित आहे का, साहेब बघा तिकडे लाडूचं किती लाड करायल्यात, आणि त्या लाडूमुळं त्या राणादान मास्तनीचं बी. ताईसाहेब मी काय म्हणते, तुमचा स्वतःचा एखादा लाडू पेढा असता तर तुमचं बी किती कोड कौतुक झालं असतं, तुमचं बी लाड झालं असतं. तेव्हा तुम्ही जरा पोराचं मनावर घ्या की. अहो परक्या पोरापेक्षा स्वतःचं पोर असल्यावर तुम्ही त्यासनी लई भारी पडशीला. नाही नाही नाही, आम्हासनी कुणावर बी भारी बिरी पडायची काही गरज नाही. आम्ही मूल आणू ते आमच्या संसाराच्या वेलीवर फूल पाहिजे म्हणून. ब्राईक, एवढं उशिकावर घालशील काय? आम्ही चहा टाकतोय, तू घेणार आहेस ना? बा पहिलवान चला उतरा. चला. या. तुमची शाळा वाट बघते बघा. तुमची नाही, आपली म्हणा. तुम्ही येताय शाळेत? ते हा अहो ते बरकतचा फोन आलता, अर्जंट मध्ये मळ्यात बोलवलंय, ते एक काम आहे. हो का? लावा बरं बरकत भाऊजींना फोन, मी बोलते. हा हे काय ते बॅटरी संपली फोनची. ठीक आहे, मी माझ्या फोनवरनं लावते. नाही नाही कशाला, तुमचा माझ्यावर विश्वास नाही काय? आता विश्वासाच्या गोष्टी केल्यात ना तर आबांनाच फोन लावी. चला लवकर शाळेत. अहो पण राणादा चल की, पहिल्याच दिवशी उशीर नको मला. चल मस्त मज्जा करूया. लाडू, शाळेत मज्जा करायची नाही हा.
शिकायचं आणि शिकताना मजा करायची. शाळा म्हणजे विद्येचं घर असतं की नाही. बघा, शिका जरा लाडू कडून काहीतरी.